नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा MPSC लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 4 ऑक्टोबर 2025. आज देखील आपण अतिशय महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडी पाहणार आहोत. सर्वप्रथम पाहणार आहोत 62वी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकलेली आहे. आपली ST या ॲपचे लोकार्पण कोणाच्या हस्ते झालेले आहे. तेलंगणामध्ये मागासवर्गीयांसाठी आरक्षण किती टक्के झालेले आहे. मुंबई कोकण रोरो सेवा ही कधी सुरू होणार आहे आणि राष्ट्रीय नारळ परिषद कोणत्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे या संपूर्ण चालू घडामोडी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. आता सुरुवात करूया कालच्या एका प्रश्नाने. विद्यार्थी मित्रांनो, काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. अभिजात भाषा दर्जा देण्यासाठी लावला जाणारा मुख्य निकष कोणता. त्यासाठीचे पर्याय होते भाषेत किमान 100 वर्षांचा इतिहास असावा. पर्याय क्रमांक 2 भाषेला साहित्यिक व सांस्कृतिक महत्त्व असावे. पर्याय क्रमांक 3 भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे. आणि पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. आता वर मेन्शन केलेले तीनही पर्यायातील जे काही मुख्य निकष आहेत हे सर्व अभिजात भाषा दर्जा देण्यासाठी लावले जातात. विद्यार्थी मित्रांनो, काल म्हणजे 3 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा मराठी भाषा अभिजात दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि या दिवसाच्या निमित्ताने आपण याविषयीची सविस्तर अशी बातमी पाहिलेली आहे. कालचा व्हिडिओ तुम्ही रिवाइंड करून पुन्हा एकदा पाहू शकता. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. 4 ऑक्टोबर 1919 रयत शिक्षण संस्थेची स्थापना. या रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेचे संस्थापक आहेत कर्मवीर भाऊराव पाटील आणि याचं ठिकाण आहे काले, तालुका कराड. तर आता आपण प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये चालू घडामोडींना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 62वी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकलेली आहे. यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 H गौतम कृष्ण, पर्याय क्रमांक 2 P इनियान, पर्याय क्रमांक 3 विश्वनाथन आनंद आणि पर्याय क्रमांक 4 कोनेरो हम्पी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 P इनियान. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्रँड मास्टर P इनियानने गुंटूर येथे 62वी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा नुकतीच जिंकलेली आहे. बुद्धिबळामध्ये तामिळनाडूच्या ग्रँडमास्टर P इनियानने आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे झालेल्या 62व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्यपद मिळवत हा विजय मिळवलेला आहे. त्याने 11पेक्षा जास्त फेऱ्यांमध्ये अपराजित राहून 7 विजय आणि 4 अनिर्णित राहून विजेतेपद पटकावले. या स्पर्धेमध्ये इनियानने 6 लाख रुपयांची बक्षीस रक्कमही त्यांनी जिंकलेली आहे. केरळच्या 15 वर्षीय आंतरराष्ट्रीय मास्टर H गौतम कृष्ण याने 5 लाख रुपये जिंकलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेमध्ये सरळ असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा ही कोणी जिंकलेली आहे. तर लक्षात असू द्या P इनियान. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2 आपली ST या ॲपचे लोकार्पण कोणाच्या हस्ते झालेले आहे. ते यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 एकनाथ शिंदे, पर्याय क्रमांक 2 देवेंद्र फडणवीस, पर्याय क्रमांक 3 प्रताप सरनाईक आणि पर्याय क्रमांक 4 दिलीप वळसे पाटील. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रताप सरनाईक. आपली ST ही आता नवीन ॲप आपल्या MSRTC यांनी सुरू केलेले आहे. यामुळे काय होणार आहे तर STची बस आता कधी येणार यासाठी थांब्यावर तासनतास थांबण्याची आता गरज भासणार नाही. आपली ST ॲपमध्ये थांब्यापासून बसचा अचूक ठावठिकाणा आता मिळणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या ॲपचं लोकार्पण करण्यात आलेले आहे. या ॲपमध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत हे थोडक्यात पाहूया. जवळचा बस थांबा यामुळे आता शोधता येणार आहे. 2 थांब्यादरम्यान धावणाऱ्या बसचे वेळापत्रक देखील पाहता येणार आहे. आरक्षित तिकीट क्रमांकावरून थेट बसचा मागोवा देखील घेण्यात येईल. आपत्कालीन क्रमांक तत्काळ उपलब्ध होईल. 12,000हून अधिक बस आणि 1 लाख मार्गांची माहिती यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. तिकीट आरक्षण ॲपमध्ये देखील लवकरच ही सुविधा जोडली जाणार आहे. अँड्रॉइड व ॲपल या वापरकर्त्यांसाठी हे ॲप उपलब्ध असणार आहे. MSRTC कम्प्युटर ॲप म्हणून प्ले स्टोअरवरून हे ॲप डाउनलोड करता येणार आहे. तर लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो, नाव खूप महत्त्वाचं आहे. आपली ST हे ॲप आता MSRTCने सुरू केलेले आहे आणि यामुळे आता बसची वाट आपल्याला पाहावी लागणार नाही. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3 तेलंगणामध्ये मागासवर्गीयांसाठी आरक्षण किती टक्के लागू करण्यात आलेले आहे. ते यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 27%, पर्याय क्रमांक 2 35%, पर्याय क्रमांक 3 40% आणि पर्याय क्रमांक 4 42%. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 42%. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मागासवर्गीयांसाठी आता 42% आरक्षण नुकतेच तेलंगणा सरकारने सुरू केलेले आहे आणि ही जी घोषणा आहे
हा जो निर्णय आहे हा 26 सप्टेंबर 2025 या दिवशी घेण्यात आला. तेलंगणा सरकारमार्फत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. बॅकवर्ड क्लास म्हणजे BC या क्लासेससाठी 42% रिझर्वेशन लागू केलेले आहे. हे रिझर्वेशन ग्रामपंचायत, नगरपालिका, मेट्रोपॉलिटन निगम समवेत सर्व स्थानिक संस्थांना लागू असणार आहे. याला अजून राष्ट्रपती संमती मिळायची बाकी आहे, त्यामुळे अजून हे लागू झालेले नाहीये. आणि सध्या हे लागू झाल्याच्या नंतर एकूण आरक्षण हे 67% होईल, ज्यामध्ये SCचे 15%, STचे 10% आणि BCचे 42% असे एकूण 67% रिझर्वेशन होणार आहे. तेलंगणाचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी. यावरून तेलंगणा हे ग्रामपंचायत व नगरपालिका निवडणुकांमध्ये 67% आरक्षण देणारे पहिले राज्य बनलेले आहे. तर लक्षात असू द्या, ही सध्या रिसेंटमध्ये असलेली घटना आहे. आपल्याला परीक्षेमध्ये वेगवेगळ्या आरक्षण वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी किती आहे अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आपण याबद्दलची आता संपूर्ण अशी बातमी पाहिलेली आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4. मुंबई कोकण रोरो सेवा कधी सुरू झालेली आहे? यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 सप्टेंबर 2025, पर्याय क्रमांक 2 ऑक्टोबर 2025, पर्याय क्रमांक 3 15 ऑगस्ट 2025 आणि पर्याय क्रमांक 4 1 नोव्हेंबर 2025. ते याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऑक्टोबर 2025. मुंबई ते कोकण रोरो फेरी सेवा ही आता 2 ऑक्टोबरला सुरू करण्यात आलेली आहे आणि याचा दिनांक हा 1 सप्टेंबर 2025 पासून सुरू होणार होती, परंतु ही काही कारणांनी पुढे ढकलण्यात आलेली आहे. प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे ही पुढे ढकलण्यात आलेली आहे. मुंबई ते कोकणाला जाणारी ही रोरो सेवा आहे. या जहाजाचं नाव असणार आहे M2M प्रिन्सेस. याची क्षमता ही 656 प्रवासी असणार आहे. तसेच 50 चारचाकी वाहने आणि 30 दुचाकी वाहने यामध्ये सामावून घेणार आहे. रोरो म्हणजे रोल ऑन रोल ऑफ असा याचा लॉंग फॉर्म आहे. याचे प्रारंभस्थळ असणार आहे मुंबईचा भाऊचा टक्का म्हणजेच प्रिन्सेस डॉक. हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गपर्यंत देखील जाऊ शकणार आहे. यासाठी प्रवास वेळ लागणार आहे 10 ते 12 तासांवरून हे फक्त 3 ते 5.5 तासांपर्यंत कमी होणार आहे. याचा वेग हा 25 नॉट्स असणार आहे. हे दक्षिण आशियातील सर्वात वेगवान रोरो फेरी असणार आहे. याचे तिकीट हे 2500 ते 9000 इतक्या वेगवेगळ्या किमतींचे आहे. ही सेवा मुंबई ते मांडवा म्हणजेच अलिबाग याच्या यशस्वी रोरो सेवेनंतर महाराष्ट्रातील ही दुसरी अशी सेवा सुरू होणार आहे. तर लक्षात असू द्या, मुंबई ते कोकण रोरो फेरी सेवा ही 2 ऑक्टोबरला सुरू झालेली आहे आणि या जहाजाचं नाव आहे M2M प्रिन्सेस. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. राष्ट्रीय नारळ परिषद कोणत्या ठिकाणी होणार आहे? त्यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 चेन्नई, पर्याय क्रमांक 2 पणजी, पर्याय क्रमांक 3 कोची आणि पर्याय क्रमांक 4 मुंबई. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पणजी. राष्ट्रीय नारळ परिषद ही गोवा येथे होणार आहे. याचा दिनांक 10 ऑक्टोबर 2025 हा आहे. हे ठिकाण आहे पणजी, गोवा या ठिकाणी. जगातील एकूण नारळ उत्पादनामध्ये भारताचा एकूण वाटा आहे 31%. त्यामुळे या नारळ परिषदेचे एक विशेष असे महत्त्व आहे. आणि यामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, कृषी मंत्री रवी नाईक, महाराष्ट्राचे फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय भावे या सर्वांचा या परिषदेमध्ये सहभाग असणार आहे. त्यामुळे लक्षात असू द्या, राष्ट्रीय नारळ परिषद गोवा येथे दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर आजच्या अतिशय महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडीवर आधारित आजचा आता एक प्रश्न विचारतो. याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. 62वी राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही कुठे पार पडलेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 चेन्नई, पर्याय क्रमांक 2 गुंटूर, पर्याय क्रमांक 3 मुंबई आणि पर्याय क्रमांक 4 हैदराबाद. तर याचं योग्य उत्तर तुम्ही आता सर्वांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही याचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.